शास्त्रानुसार 9 नियम वटपौर्णिमेच्या दिवशी पाळायचे आहेत. या 3 साड्या चुकूनही वटपौर्णिमेला घालू नका. गर्भवती महिलांनी काय करावे? एकच गुंडी वापरावी का? उपवास कसा करावा? जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर हे खूप अशुभ मानले जाते. आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडून चुका होतात आणि नंतर मात्र आपल्यालाच त्याचे परिणाम भोगावे लागतात. कोणत्या आहेत त्या 3 साड्या आपण जाणून घेणार आहोत. अशा साड्या घातल्यामुळे आपल्याला नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. यंदाची वटपौर्णिमा 29 जून सोमवारी रोजी आलेली आहे. वटपौर्णिमा का साजरी करतात? सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वडाच्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला तेच झाड होते वडाचे आणि तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजेच वटपौर्णिमेच्या. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व स्त्रिया त्या झाडाची मनोभावे पूजा करतो. म्हणजे देवतुल्य असे झाड म्हणून सुद्धा ओळखले जाते. वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू, महेश अशा तिन्ही देवतांचे स्थान आहे. जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्रिदेवांचे पूजन केल्याचे पुण्यफळ, सुख, सौभाग्य प्राप्त होते. ब्रह्मा, विष्णू, महेश अशा 3 देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. म्हणून प्रत्येक सवाष्ण स्त्रियेने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करावी. तसेच ह्या वर्षीची वटपौर्णिमा 20/2/2026 तारीख, ज्येष्ठ पौर्णिमा तिथी प्रारंभ 28 जून 2026 रविवारी सकाळी 8:35 वाजता, ज्येष्ठ पौर्णिमा तिथी समाप्त 29 जून 2026 सोमवारी सकाळी 8:48 वाजता. उदयस्थितीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा 29 जून रोजी असल्यामुळे यंदा वटपौर्णिमा सोमवारी 29 जून 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. वटपौर्णिमा व्रत पूजा कधी करू नये? 28 जून 8:35ला रविवारी रोजी सकाळी 8:35 ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आणि दुसऱ्या दिवशी 29 जून 8:48 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. राहू काळ 29 जून रोजी सकाळी 6:44 ते 7:27 राहू काळ आहे. शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये. त्यामुळे शक्यतो राहू काळामध्ये वडाची पूजा महिलांनी करू नये. म्हणजेच 8:27 नंतरच पूजा करणे अनिवार्य राहील. आपल्या भोलेनाथाचा दिवस आहे. सौभाग्यवर्धन असे वटपौर्णिमाचे व्रत ठरणार आहे. सर्व महिलांनी या दिवशी लवकर उठायचे आहे आणि वडाच्या झाडाची पूजा करण्याअगोदर काही महिला काय करतात, सकाळी लवकर उठतात आणि घाईघाई करून वडाच्या झाडाची पूजा करून येत असतात. पण असं करू नका. महिलांनो, सर्व काही नीट व्यवस्थित करायचे आहे. आपल्याला तर या दिवशी असं लवकर उठायचंच आहे. हळद टाकून अंघोळ करायची आहे. म्हणजेच लक्ष्मीनारायण दोघेही प्रसन्न राहतील. पूजाविधी, साहित्य, मुहूर्त. या दिवशी कोणत्या शुभ रंगाच्या साड्या नेसाव्यात किंवा नेसू नयेत, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात किंवा घालू नये, गरोदर महिला असतील, मासिक धर्माच्या महिला असतील तर काय करावं, कोणते नियम पाळावे, कोणते पाळू नयेत, कोणत्या शुभ वेळी पूजा करावी व कोणत्या वेळी करू नये हे देखील सांगितलं आहे. हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे का, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आपल्या कुलस्वामिनीचे नाव जरूर लिहा. वडाच्या झाडाची पूजा केल्याने तिन्ही देवता प्रसन्न होतील. काही शारीरिक, मानसिक त्रास असतील तर ते संपूर्ण नष्ट होतील. या दिवशी महिलांनी अंघोळ केल्यानंतर लगेच आपल्या देवघरात देवांची छानशी विधिवत पूजा करायची आहे. सोमवार आलेला आहे. आपल्या भोलेनाथाचा हा दिवस आहे. माता पार्वतीची सुद्धा छानशी विधिवत पूजा करायची आहे. तसेच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करा. फोटो असेल तर पुसून घ्या. मूर्ती असेल तर छान पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे. मूर्ती छान देवघरात स्थापन करायची आहे आणि कुलदेवतांचा मंगल कलश सुद्धा या दिवशी जरूर भरा. त्याचप्रमाणे देवीची
ओटी भरायची आहे. आता तुम्ही वटपौर्णिमेला देवी आईची ओटी खणा नारळाने नाही भरली तरीही चालेल, पण गहू आणि आंबा घ्या, त्याने देखील ओटी भरली तरी चालेल. तुळशी मातेची पूजा करा. आपल्या ज्येष्ठ वटपौर्णिमेला गव्हाच्या ओटीला खूप महत्त्व आहे. आपण इतर वेळी अख्ख्या तांदळाची ओटी भरत असतो. यावेळी ज्येष्ठ पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या झाडाजवळ ओटी ठेवतो किंवा 5 बायकांना ओटी भरतो आंब्याने, तेव्हा गव्हाला खूप महत्त्व आहे. महिलांनो, या दिवशी गव्हाचाच वापर करा. आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना, तुळशी मातेजवळ ओटी ठेवताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी भरताना, 5 बायकांनी ओटी भरताना तुम्ही मोठमोठे असे गहू वापरायचे आहेत. तांदूळ वापरू नका. गव्हाला खूप महत्त्व आहे. सोन्यासारखं सुख, ऐश्वर्य तुमच्या ओटी देवी आई साक्षात लक्ष्मी माता देईल. म्हणूनच गव्हाचाच वापर करायचा आहे. वडाचे झाडे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे, तितके शास्त्रीयदृष्ट्या वडाचे झाड 100 वर्षापेक्षा जास्त काळ जगते. यातसुद्धा त्यांचे सौभाग्य म्हणजे पतीला दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी हे व्रत मनोभावे करत असतात. वडाचे झाडे 100 वर्षापेक्षा जास्त दिवस जगते. त्याचप्रमाणे पतीलासुद्धा असे दीर्घ आयुष्य लाभावे अशी महिलांनी ईश्वराच्या चरणी प्रार्थना असते आणि जन्मोजन्मी हाच पती भेटावा यासाठी महिला मनोभावे वटपौर्णिमेचे व्रत करतात. वटपौर्णिमा पूजा पद्धत. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी स्नान करून 16 शृंगार परिधान करावे. व्रताचे संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. वडाच्या झाडाला पूजण्यासाठी ताटात फुले, अक्षता, दिवा, अगरबत्ती, मिठाई, साखर, पुरणपोळी, ओटी भरण्यासाठी गहू, आंबा, एखादा ब्लाऊज पीस, यथाशक्ती गोड काहीतरी असावे. आंबा, हळदी, कुंकू यासारख्या गोष्टी ठेवा. वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षासूत्र बांधून 7 वेळा प्रदक्षिणा मारा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करा. विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. यामुळे आपल्या सौभाग्यात वाढ होते आणि आपल्याला त्याचे शुभाशीर्वाद मिळतात. वटपौर्णिमा. कोणती साडी नेसावी व नेसू नये. वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर महिलांनो तुमच्याकडे असेल तर अवश्य परिधान करा. सुख सौभाग्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग देवी आईचा आवडता बहरलेला शुभ रंग आहे. म्हणून हिरवा रंग, जास्त करून हिरवा रंग जर परिधान केला तर सुख सौभाग्यात वाढ होईल. त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल, पिवळ्या रंगाची हळदी कुंकवाचा शुभ रंग आहे. प्रत्यक्ष माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू, आपला गणपती बाप्पा यांचा प्रिय रंग आहे. म्हणून हे शुद्ध रंग तुम्ही परिधान करू शकता. त्याचप्रमाणे केशरी रंग आनंदाचा, उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी रंग आहे. केशरी म्हणजे ऑरेंज कलरची साडी असेल तर तुम्ही ती परिधान करू शकता. परंतु या दिवशी चुकूनसुद्धा काळा रंग, पांढरा रंग या दिवशी परिधान करू नका. तसेच मासिक पाळीत वापरलेली साडी चुकूनही वटपौर्णिमेला घालू नये आणि सुतकामध्ये वापरलेली साडी देखील वटपौर्णिमेला घालू नये. किंवा तुमच्याकडे लाल रंगाच्या साडीवर काळ्या रंगाच्या छटा आहेत तर अशी साडी देखील तुम्ही वटपौर्णिमेला परिधान करू नका. पूजा झाल्यावर सुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशी काळा आणि पांढरा रंग असलेले तुम्ही कपडे देखील रंगाचे परिधान करू नका. सोमवार आलेला आहे. वटपौर्णिमा शुभच रंग आपल्याला परिधान करायचे आहेत. हिरवा रंग परिधान करा, लाल रंग परिधान करा, पिवळा, ऑरेंज, गुलाबी, जांभळ्या कलरच्या साड्या आपण परिधान करू शकतो. तुम्ही वांगी कलरची साडी असेल तुमच्याकडे ती सुद्धा तुम्ही परिधान करू शकता. त्याचप्रमाणे महिलांनो, हिरव्या काचेच्या बांगड्या सौभाग्यवती स्त्रियांनी देखील हातात नक्की घाला. आधीच्या असतील तर तुम्ही 4 दिवसात वगैरे वापरलेले असतील, कुठे गेलेल्या असतील, तुम्ही सुतकात वगैरे वापरलेले असतील, मी तर म्हणेन अशा बांगड्या काढून टाका आणि वटपौर्णिमेच्या दिवशी छान नवीन बांगड्या घ्या. जरी कमी भरल्या, तुम्ही 6 भरल्या तरी चालेल. कपडे मात्र 4 दिवसात वापरलेले वगैरे कपडे असतील तर असे कपडे घालू नका. महिलांनी वडाची पूजा करू नये. वडाची पूजा करताना वडाखाली जाऊनच पूजा करायची आहे. फांद्या वगैरे तोडून आणलेल्या आहेत. जर तुम्ही त्याची पूजा करताय तर असं करू नका.
जर वडाचे झाड लावायचं असेल तर वडाचं तुम्ही नवीन झाड घेऊन या आणि झाडाची पूजा केली आणि नंतर ते झाड तुम्ही एखाद्या गार्डनप्रमाणे तुमच्या घराजवळ लावलं तर अतिशय उत्तम. पण फांद्यांची पूजा करू नका. फांदी तोडण्याची चूक अजिबात करू नका. या दिवशी आपल्याला वडाचीच पूजा करायची आहे. बऱ्याच महिला फांदीची पूजा करतात. पण चुकूनसुद्धा असे करू नका. फांदी तोडायची नाही. झाडाचीच पूजा करायची आहे. बघा, बऱ्याच ठिकाणी झाड असतात. आपण झाडाखाली जाऊनच पूजा करायची आहे. या दिवशी कुणाचा अपमान करू नका. कुणाला कमी लेखू नका. कोणत्या रूपाने देवी आई आपल्या घरी येईल आणि आपल्याकडून पाहुणचार करून घेईल, मानसन्मान करून जाईल, सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीचा आपण मानसन्मान करायचा आहे. कुणाचाच अपमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. मांसाहार, मद्यपान होणार नाही याची काळजी घ्या. जेवढे झाडं लावता येईल तेवढे आपण झाडे लावा. या दिवशी एक का होईना प्रत्येकाने वडाचे झाड लावा. तुळस लावता आली तर तुळस लावा किंवा इतर झाड लावायचे असेल तर तुम्हाला अतिशय शुभ दिवस आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात शांतता राहील याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. महिलांनी नियमन शांत ठेवा आणि अगदी प्रसन्न ठेवा. प्रसन्न मनाने केलेली पूजा असू द्या, व्रत, उपवास फळं देऊन जातं म्हणून शांत आणि प्रसन्न मन ठेवा. या दिवशी तर वडाच्या पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे आपल्याला तर 2 हिरव्या बांगड्या लागणार आहेत. आपल्याला सिंदूर, 1 कळसरी, अत्तर, कापूस, पंचामृत, दूध, पंचामृत नसेल तर कच्च्या गाईचं दूध, पूजेचं वस्त्र, विड्याची पान, सुपारी, पैसे, गूळ, खोबऱ्याचं नैवेद्य, आंबा, दुर्वा आणि गहू, फुलं वगैरे घ्या. जर वडाच्या झाडाला एखादा हार घालायचा असेल तर तुम्ही हार घेऊ शकता. यावर सर्व वस्तूंची आपण नेहमीच पूजा करतो. आपल्याला सर्व महिलांना माहीत आहे. प्रथम आपण गणपतीची सुपारी मांडून स्थापना करायची आहे. पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर पहिल्यांदा गणपती मांडायचा आहे. तुम्ही विड्याची 2 पानं मांडायची आहे. त्यावर सुपारी ठेवायची आणि गणपती बाप्पाची आपल्याला प्रथम पूजा करायची आहे. हळदी कुंकू, अक्षता, फुलं, दुर्वा वाहून पंचोपचार पूजा करायची आहे. नंतर आपल्याला वडाच्या झाडाला थोडं दूध किंवा पंचामृत किंवा पाणी अर्पण करायचं आहे. हळदी कुंकू, फुलं वाहून पूजा करायची आहे आणि नंतर आपल्याला सूत गुंडाळायचं आहे. सौभाग्याचा अलंकार आणलेला असेल तर तुम्ही सौभाग्याचा अलंकार अर्पण करायचा आहे. मूठभर गहू आणि तुम्हाला आंबा याची ओटी ही सावित्री मातेसाठी तुम्हाला वडाच्या झाडाखाली भरायचे आहे. तुम्ही जशी दरवर्षी पूजा करता पंचोपचार तशीच पूजा करायची आहे. जन्मोजन्मी हाच जोडीदार मिळावा. जोडीदारासोबतचे आयुष्य सुखसमृद्धीचे, आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करा. नंतर तुम्ही काही खाल्लं तरी चालेल. काही महिला काय करतात, वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवस रात्र छान असा उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडत असतात. आता तुम्ही जशी परंपरा आहे, काही ठिकाणी वडाची पूजा केल्यानंतर लगेच घरी गेलात की लगेच उपवास सोडतात, तर काही ठिकाणी संपूर्ण दिवस रात्र उपवास करतात. 4 दिवस किंवा गरोदर स्त्रियांनी फक्त लांबूनच नमस्कार करून आपल्या पतीला उदंड आयुष्य, आरोग्य, सुख, शांतीसाठी प्रार्थना करायची आहे. पूजा करू नका. जर तुम्हाला 7वा 8वा महिना चालू असेल तर चुकूनसुद्धा वडाच्या झाडाला फेऱ्या मारू नका. नाहीतर पोटातील बाळाला कालसर्पदोष लागण्याची शक्यता जास्त असते. गरोदर महिलांनी पुढील वर्षी पूजा करायची आहे. या वर्षी पूजा करू नका आणि 1 ते 6 महिने झाले असतील तर तुम्ही वडाच्या झाडाखाली तर मग हळदी कुंकू फुलं वाहून वडाच्या झाडाखाली नमस्कार केला तरीही चालेल. कुणाची ओटी भरू नका. तुम्ही आणि कोणाकडूनही ओटी भरून घेऊ नका. तुम्हाला जर कोणी ओटी दिली तर घेऊ नका. शक्यतो पूजा करण्यासाठी जाऊच नका. पण चुकून गेला तरी फेऱ्या मारू नका. कोणाकडून ओटी घेऊ नका. फक्त आपला जो दोरा आहे, सूत आहे, जो वरच्या झाडाला गुंडाळायचा असतो तो सूत फक्त तिथे अडकून या. म्हणजे त्याच्यातील दोरा वरील दोऱ्यामध्ये अडकला आणि गुंडी अशी खाली सोडा. अगोदर महिलांनी हे नियम जर पाळायचे आहेत.
महिलांनो, जर सर्व स्त्रिया वडाच्या झाडाखाली वटपौर्णिमेला पूजनासाठी गेल्यानंतर एकाची सुतगुंडी दुसरीला देऊ नका. ही चूक अजिबात करू नका. मी काही ठिकाणी बघितले, 7 फेरे मारून घेतात, सुई तोडून देतात आणि दुसरीला देऊन येतात. तर अशी चूक अजिबात करू नका. वडाला 7 फेरे मारताना 7 वेळा धागा गुंडाळून उरलेला धागा सुतगुंडी तिथेच खोचून द्या आणि तोडण्याची, कापायची चूक करू नका. वडाची पूजा करताना बरोबर स्वतः धागा घेऊनच झाडाखाली जा. आधी आपलं पूजेचं ताट तयार करायचं आहे. सगळ्या वस्तू आहेत का नाही तर काळजीपूर्वक बघा आणि त्यात खास करून स्वतःची गुंडी असायलाच हवी. बघा, अगदी सख्खा बहीण जरी असली तरी तुम्ही एकमेकींना स्वतःची गुंडी देऊ नका. एकमेकींना तर या काही गोष्टी आहेत त्या वटपौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी पाळायच्या आहेत. ही माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, जेणेकरून त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल. तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार.